नमस्कार, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जे विद्यार्थी बीएससी आणि डिप्लोमा झालेले आहेत किंवा डिग्री झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देशाची सेवा करण्यासाठी सुवर्ण संधी आहे। तर ती कोणती संधी आहे? तर एक नवीन भरती चालू झालेली आहे। त्या भरतीचं नाव आहे इंडियन नेव्ही एसएससी ऑफिसर भरती, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये ऑफिसरची भरती चालू झालेली आहे। तर त्या भरतीसाठी फक्त आणि फक्त 15 पदे आहेत। तर ती 15 पदांची सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे। 15 पदांमध्ये एकच पोस्ट आहे बघा, एसएससी आयटी कार्यकारी एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। यामध्ये 15 पदांची भरती आहे। जे विद्यार्थी काय झालेले आहेत, एमएससी झालेले, बीई झालेले, बीटेक झालेले, एमटेक झालेले, कम्प्युटर सायन्स मधून, आयटी सायबर सिक्युरिटी, एआय मधून व नेटवर्किंग, डेटा एनालिसिस, सॉफ्टवेअर सिस्टम आणि सॉफ्टवेअर ऍडमिनिस्ट्रेशन यामधून जे विद्यार्थी काय झाले एमटेक बीटेक किंवा एमएससी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, किंवा अजून काय क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक पात्रता बघा, एमसीए, बीसीए, बीएससी, कम्प्युटर सायन्स पाहिजे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एकूण पात्रतेत किमान 60% गुण आवश्यक आहेत। म्हणजे कमीत कमी त्या विद्यार्थ्याला 60% गुण असणे आवश्यक आहे। नेक्स्ट आपण बघूया, पदनिहाय, कास्ट निहाय काय जागा। तर ओपन साठी 6 जागा आहेत, ओबी साठी 4 जागा आहेत, एससी साठी 3, एसटी साठी 2 आणि अपंगासाठी 0 जागा आहेत। तर अशा प्रकारे कास्ट वाईज काय आहे विश्लेषण आहे। त्यानंतर शारीरिक पात्रता या ठिकाणी बघा, शारीरिक पात्रता वजन, उंची, दृष्टिमापने नेव्हीच्या नियमानुसार आहे। नेव्हीचे जे नियम आहेत सगळे त्यासाठी टॅटू परवानगी नाही, त्या तुमच्या शरीरावरती जर टॅटू असेल तर त्याला परवानगी नाही। कोणत्याही कारणास्तव वैद्यकीय मानकांमध्ये सवलत दिली जाणार नाही, म्हणजे फिजिकल मध्ये कुठलीही सवलत दिली जाणार नाही। नेक्स्ट बघूया आपण पदांमध्ये वयाची अट काय, तर 2/8 रोजी तुमचं वय किती पाहिजे, 19 ते 24 वर्षापर्यंत तुमचं वय पाहिजे, किंवा जन्मतारीख या दरम्यान पाहिजे 2/1/2001 ते 1/7/2006 यांच्या दरम्यान तुमची जन्मतारीख जन्म झालेला असला पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट बघा, एससी एसटी साठी 5 वर्ष सूट आहे, ओबी साठी 3 वर्ष, पीडब्ल्यूबीडी साठी नियमानुसार। आता यामध्ये वेतन, मूळ वेतन किती आहे, 56,100, त्यामध्ये डीए येणार आहे, एचआरए, एमएसपी इत्यादी भत्ते सगळे लागू असणार आहेत तुम्हाला। त्यानंतर बघा फी शुल्क बघा, कुठल्याही कास्टसाठी फी शुल्क नाही, मोफत हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता। त्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी नोकरीचे ठिकाण भारतीय नौदलाच्या विविध तळावरती या ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळेल। त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी नाही, लक्षात ठेवा। इथं फक्त आणि फक्त मुलाखत आहे। मुलाखत आणि तुमचे डिग्री किंवा डिप्लोमाचे जे मार्क आहेत त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे। म्हणजे सगळ्यात जबरदस्त नोकरी आहे, कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही, तर इंटरव्ह्यू तुम्हाला व्यवस्थितरित्या काय करायचं आहे, क्रॅक करायचा आहे। इंटरव्ह्यू साठी तुम्ही अगोदर सराव करा आणि त्याप्रमाणे इंटरव्ह्यू द्या, आणि तुम्हाला जर डिग्री किंवा डिप्लोमा मध्ये चांगले मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर नेक्स्ट बघा, इंटरव्ह्यू कुठे कुठे असणार आहे, भोपाळ असणार आहे, इथं वेगवेगळ्या प्रकारचे काय दिलेलं आहे, विशाखापट्टणम, बेंगलोर आणि कलकत्ता या 4 ठिकाणी इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे। त्या ठिकाणी इंटेलिजन्स टेस्ट असणार आहे, सायकोलॉजी टेस्ट असणार आहे, ग्रुप टास्क असणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू, अशा प्रकारे 4 प्रकारच्या इंटरव्ह्यू तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट निवड प्रक्रिया कशी असणार, तर पहिल्यांदा ऑनलाईन अर्जाची शॉर्टलिस्ट होणार, त्यामध्ये तुमचे ग्रॅज्युएशन आणि कशाचे डिप्लोमाचे चेक केले जाणार, डिग्रीचे, आणि त्यानंतर एसएसबी ची 5 दिवस मुलाखत होणार आहे, वैद्यकीय चाचणी होणार आहे, आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। अशा प्रकारे निवड प्रक्रिया असणार आहे। आता या फॉर्मची तारीख आहे 2/8 ला हे फॉर्म चालू होणार आहे, आणि 17/8 हिची लास्ट तारीख आहे। म्हणजे किती दिवस आहेत, 15 दिवस या फॉर्मची मुदत आहे। 15 दिवसांमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। मुलाखतीची सूचना एसएमएस किंवा ईमेल द्वारे तुम्हाला कळवण्यात येईल। आणि संभाव्य कोर्सची तारीख चालू कधी होणार आहे, हा जॉईनिंग कधी होणार आहे, जानेवारीच्या 2026 ला जानेवारीमध्ये। त्यानंतर नेक्स्ट आवश्यक कागदपत्रे, या ठिकाणी बघा 10वी 12वीचं गुणपत्र प्रमाणपत्र पाहिजे, डिग्रीचं अंतिम वर्षाचं प्रमाणपत्र पाहिजे, एनसीसी असेल तर उत्तमच आहे, एनसीसी ला प्राधान्य 100% असतं बघा। तुमचं एनसीसी झाले असेल तर या ठिकाणी प्राधान्य मिळणार। आधार कार्ड पाहिजे, आधार कार्ड, रंगीत पासपोर्ट आणि
सही। तर अशा प्रकारे इथं तुम्हाला काय मिळणार आहे, फॉर्मचं अर्जाची लिंक या ठिकाणी मिळणार आहे आणि जाहिरातीचं पीडीएफ। अशा प्रकारे या वेबसाईटवरती सर्व माहिती आपली वेबसाईट आहे ती 3 भाषांमध्ये आहे, इंग्लिश, मराठी, हिंदी या तिन्ही भाषांमध्ये तुम्ही माहिती बघू शकता। अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।